कलर्स मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेली आई तुळजाभवानी या मालिकेने महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीत स्थान निर्माण केलंय. महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप आशीर्वादांमुळे आज मालिकेने आपले 100 यशस्वी भाग पूर्ण केलेत. अनेक असुरांचा संहार करत वेळोवेळी भक्तांचे रक्षण देवीने कसे केले, महिषासुर आणि देवीचे चाललेले प्रदीर्घ काळयुद्ध नेमके कसे लढले गेले, दैत्यमाता दितीची महत्त्वाकांक्षा नेमकी काय होती, ही आजवर माहीत नसलेली गोष्ट उलगडणार आहेच. पण त्याचबरोबर देवीला पृथ्वी तलावर साथ देणारे महादेव आणि पृथ्वी भक्त कल्याणात रममाण झालेली तुळजा रूपातील पार्वती माता यांचे पतीपत्नीचे गोड गमतीदार नातेही पाहायला मिळतंय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कथा ना पाहिलेली महागाथा प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आम्हाला प्रचंड समाधान मिळत आहे, अशी भावना या मालिकेचे निर्माते तसेच दिग्दर्शक मकरंद माने यांनी व्यक्त केली आहे. इथून पुढे सुद्धा असेच आपले प्रेम या मालिकेवर राहू दे, असे आवाहन मालिकेचे निर्माते दिग्दर्शक यांनी केलंय. या पत्रकार परिषदेला निर्मात शशांक शेंडे, दिग्दर्शक मकरंद माने, विजय शिंदे, कार्यकारी निर्मात समीर कवठेकर, मुख्य कलाकार अभिनेत्री पूजा काळे, अभिजित श्वेतचंद्र आदी कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.